नव्हतो की 93ची सूचना हॉकर्सच्या संदर्भाने या ठिकाणी मी सूचना दिली होती की हॉकर्सच्या विरोधात कारवाई करत असताना या ठिकाणी एकतर कारवाई होत नाही किंवा कारवाई करत असताना अशा प्रकारची दबंगगिरी चालते की त्याच्यातनं अनधिकृत अधिकृत ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि एखादा अतिशय सिन्सिअर आणि अधिकृत त्या ठिकाणचा स्टॉल धारक किंवा एखादा फेरीवाला कसा बळी जातो त्या संदर्भाने माझी 93ची सूचना होती. एकतर संपूर्ण शहराबद्दल बोलायचं तर फेरीवाल्यांबद्दल कुठेही शासनाचं एकतर स्पष्ट धोरण नाही किंवा कोर्टाकडून काही सूचना येतात त्या अनुषंगाने त्याचं जे पालन करायला पाहिजे ते महापालिकेकडून होत नाही आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला कोणाच्या तरी मग आदेशाने किंवा शहर स्वच्छ करायचं आहे, शहरातील पदपात मोकळे करायचे आहे त्या उद्देशाने महापालिका कारवाई करत असते त्यावेळेला मग कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मी तर स्पेसिफिक असं दिलं होतं की 25 फेब्रुवारी रोजी सीताराम जाधव मार्गावरती फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करत असताना त्या ठिकाणी असलेल्या अधिकृत स्टॉल धारकांवरती कारवाई झाली आणि अधिकृत स्टॉल धारकांवरती त्यावेळेस तिथे अन्याय झालेला आहे. बरं, ही कारवाई करत असताना माझ्याकडे इथे उत्तरामध्ये खूप मोठं उत्तर आहे. त्याच्यामध्ये कारवाईचे सगळे प्रोटोकॉल आम्ही या ठिकाणी फॉलो केले आहेत, वेगवेगळे नियम वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यात मी जात नाही. परंतु एक आहे की ज्यावेळेला एखाद्या परमनंट वास्तूवरती किंवा एखाद्या कायमस्वरूपी वस्तूवरती आपण कारवाई करायला जातो त्यावेळेला त्या 388च्या अनुषंग महापालिकेच्या 1888च्या एकंदर कायद्यानुसार त्याला 314ची नोटीस द्यावी लागते. या इथे तर स्पष्ट यांनी खोटं बोलतायत की आम्ही 314ची नोटीस दिली आहे. कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी न करता केवळ दबंगगिरी म्हणून सगळ्यांवर कारवाई करत असताना ह्या स्टॉलवरती कारवाई झाली. बरं, कारवाई करत असताना आपणही साहेब लोकप्रतिनिधी आहात, आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष लोकांशी आपले संबंधित असतात. काही लोक असं सांगतात अरे थांबा आमचे आमदार तुमच्याशी बोलतील, कागदपत्र तर चेक करा. यांची उत्तरं त्यावेळेला अशी असतात की आमदार येतील उद्या ऑफिसला आणि त्यांना सांगा. अशा तऱ्हेने इकडचे एक वरिष्ठ लायसन्स इन्स्पेक्टर कोणतरी नवीन आले आहेत ते पब्लिक समोर आमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही याच्या संदर्भाने काय कारवाई करणार हे मला सांगालच, परंतु मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की या परमनंट स्टॉलचे पुरावे बघा काय आहेत. मी फक्त हे थोड्या वेळाने आपण मागितल्या सभापतींकडे देईल. या स्टॉलच्या एकतर हा स्टॉल एका खाजगी जागेत आहे. त्या खाजगी जागेमध्ये 1989 सालापासून त्या मालकाने त्यांना लीज बनवलेलं पेपर दिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत रेंट रिसीट आजपर्यंत आहे. नंबर 2, 1988 पासून त्यांची रेंट रिसीट आहे, लीज आहे. 1988 पासून 1989 पासून या संपूर्ण स्टॉल त्या जागेचे स्टॉलचे वेगवेगळे पेपर आहेत. मग त्याच्यामध्ये असेसमेंट भरलेली पावती आहे, पाणी बिल भरलेलं पावती आहे. प्रश्न विचारा. सांगतो ना साहेब, पुरावे हे पुरावे त्या अनुषंगानेच आहे ना कारवाई झाली. त्या पुरावे असून सुद्धा कारवाई झाली. लाईट बिल 1989 पासून, शॉप आणि इस्टॅब्लिशमेंट लायसन्स आहे 1989 पासून. त्यामुळे हे सगळे पुरावे लक्षात घेता या ठिकाणी जी कारवाई झालेली ती अयोग्य कारवाई झाली असं माझं आपल्याकडे मागणं आहे. आणि या कारवाईच्या अनुषंगाने आपण निश्चितच याच्यावर योग्य कारवाई कराल. ही अशी चुकीची कारवाई करणाऱ्यांच्या बद्दल ही निश्चित मला याची खात्री आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की अशा तऱ्हेने बरेचदा कारवाई होत असते. चांगले ज्यांच्याकडे लायसन्स आहे ते बळी जात असतात. त्यामुळे या संदर्भाने कुठेतरी एक तर आपलं धोरण आणि या संदर्भाने कुठेतरी एक वेगळी संहिता किंवा वेगळे नियम आपण करणार का, याच्यातनं कधी कधी लोकप्रतिनिधींचा अपमान करण्याची त्यांची भावना असते किंवा स्वतःची दबंगगिरी दाखवण्याची भावना असते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची मला घाईने उत्तर दिलं नाही तरी चालेल. मी सगळे पेपर आपल्याकडे पोहोचवेन, आपण पेपर तपासा. त्या पेपरच्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊन मला लिखित कारवाईचं जरी पत्र दिलं तरी माझी या ठिकाणी कोणती हरकत नाही. परंतु वेळ घेऊन याच्यामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे.
सन्माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी जो फेरीवाल्यांच्या संदर्भातला या ठिकाणी मुद्दा मांडलाय, तुमच्याकडे जे कागदपत्र असतील ते तुम्ही द्यावेत. त्याची तपासून अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा पराक्रम जर काही अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्याची आपण नक्की चौकशी करू. परंतु विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता, प्रश्न आला होता. मी अधिकची माहिती म्हणून आपल्याला सांगतो. या संदर्भामध्ये जी काही कोर्ट मॅटर्स झालेली आहे त्याच्यामधनं धर्मस्थळापासून किती लांब फेरीवाले असले पाहिजेत, शाळांपासून किती असली पाहिजेत, रेल्वे स्टेशनपासून किती लांब असले पाहिजेत, ही सगळी गाईडलाईन जनहित याचिकाच्याद्वारे निकाल म्हणून उच्च न्यायालयाने दिलेला आहे. परंतु याच्यामध्ये असा निर्णय झाला की जे खरोखरच जास्तीत जास्त फेरीवाले जे 34,000 आणि समथिंग असे काय ते आहेत, ज्याचा सर्वे 2014 मध्ये झाला होता, जे पात्र ठरलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि तो महानगरपालिकेने नाही 1 लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते, त्याच्यातले 34,000 पात्र ठरले, जे मतदानाला पात्र ठरले कमिटीच्या, तर त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून जी चर्चा विधानसभेमध्ये झाली त्याचा उल्लेख फक्त एवढ्यासाठीच करतो. आणि त्या अधिकाऱ्यांना आपल्या फेरीवाल्यांवर अजिबात अन्याय होऊ नये यासाठी कोर्टामध्ये जो मॅटर आहे जो आता निकालावर आलाय तो निकाल होईपर्यंत आपल्या सगळ्या मराठी फेरीवाल्यांना आणि जे खरोखरच अधिकृत आहेत अशा फेरीवाल्यांना तात्पुरत्या स्वरूपाची पिचेस देखील द्यायचा महानगरपालिकेने निर्णय घ्यावा असे निर्देश नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून मी दिलेले होते. त्याची देखील अंमलबजावणी होईल आणि आपल्याकडची सगळी जी माहिती आहे ती घेऊन खरोखरच लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जर अधिकारी कारवाई करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मुंबईच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जसा वाहतुकीचा वाहतुकीचा विषय आहे तसाच फेरीवाल्यांचा विषय मुंबईचा गंभीर आहे. मंत्री महोदय, त्या ठिकाणी फेरीवाला धोरण पक्षाचा आयुध आहे तरी पण फेरीवाला धोरण जाहीर झालेलं आहे. मंत्री महोदय, फेरीवाला धोरण जाहीर झालंय पण त्याची अंमलबजावणी नाहीये. त्याच्यामुळे वाहतुकीने जशी मुंबई विस्कळीत झाली तसं आणखी काही दिवसांनी फेरीवाल्यांमुळे फुटपाथवरनं चालायला मिळणार नाही. तर या संदर्भात धोरण कुठल्या स्टेजला आहे आणि या संदर्भात एक बैठक घेऊन मुंबईचं फेरीवाली धोरण कार्यान्वित करावं अशा प्रकारची माझी विनंती. सजेशन फॉर ऍक्शन. सभापती महोदय 2 मिनिटं फक्त सांगतो. या संदर्भामध्ये मी सांगितलं की हायकोर्टामध्ये निकालावर केस आहे, तो निकाल होईपर्यंत आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही. अनेक संघटना या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. आता सन्माननीय कोर्टाला आपण तर काय विधानसभेतनं दरेकर साहेब आदेश देऊ शकत नाही. निकालावर केस आहे, पण साहेब दरेकर साहेबांचं मला अप्रूप एवढ्यासाठीच आहे की प्रत्येक 93 असू दे, 97 असू दे, 260 असू दे, 293 असू दे, आपत्कालीन चर्चा असू दे, अल्पकालीन चर्चा असू दे, कपात सूचना असू दे, अजून सगळ्या चर्चेवर आपल्याला समाविष्ट करायचंय. नाही आपत्कालीन नाही, अल्पकालीन या सगळ्या याच्यावर दरेकर साहेब या सभागृहामध्ये बोलतात. हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभ्यासपूर्ण बोलतात, हे आम्हाला अप्रूप आहे. आणि तुम्ही पण त्यांना प्रत्येक आयुधामध्ये बोलायला देता, याबद्दल तुमचं पण अप्रूप आहे. लक्षवेधी क्रमांक 1 सत्यजित तांबे. लक्षवेधी क्रमांक 1